नमस्कार फ्रेंड्स, मी स्मृती देसाई तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनलमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत आपल्या टिफिन सिरीजची रेसिपी नंबर 6, ज्यामध्ये अगदी झटपट त्याचप्रमाणे अगदी सोपे असे तयार होणारे मात्र तितकेच न्यूट्रिशियस आणि मुलं आवडीने खातील असे हे बीटरूट पासून बनवलेले चीजी पराठा बाइट्स। नाव जितकं फॅन्सी आहे, रेसिपी तितकी सोपी आहे। चला तर मग फार जास्त वेळ वाया न घालवता लगेचच सुरुवात करूया। तर या रेसिपीसाठी सगळ्यात आधी आपल्याला इथे लागणार आहे बीटरूट। तर इथे अगदी छोटे छोटे असे 2 बीटरूट मी अगदी 2 मिनिटांसाठी पाण्यात उकळून घेतले व थंड करून घेतलेले आहेत। आवश्यक एवढे बीटरूटचे काही पीसेस व त्यातच उकळलेलं थोडंसं पाणी मिक्सरमध्ये घेऊन आपल्याला ह्याची पेस्ट करायची आहे व उरलेलं बीटरूट मी नंतर दुसऱ्या रेसिपीत वापरणार आहे। आता ह्या मिश्रणामध्ये पेस्ट करताना मी अर्धा इंच एवढा आल्याचा तुकडा व 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत व आता ह्याला अगदी फाईन पेस्ट करून आपल्याला घ्यायचं आहे। ते पहा, अगदी छान असं बारीक आपण करून घेतलंय। पराठ्याचं पीठ मळण्यासाठी एका बोलमध्ये 1 कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये अगदी 2 चमचे एवढं मी बेसन घालते आहे, ज्यामुळे आपलं पीठ जे आहे याला छान टेस्ट येईल व खुसखुशीत असे आपले पराठे तयार होतील। आता अगदी प्लेन नको आहे म्हणून यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घालते, त्याचप्रमाणे अगदी थोडीशी हळद यात घातलेली आहे। यात आपण घालूया थोडीशी धना जिरा पावडर, थोडेसे आपण तीळ सुद्धा यामध्ये घालणार आहोत। त्याचप्रमाणे आपण यात घालूया थोडासा ओवा, हाताने छान कुस्करून आपण यामध्ये हा ओवा घालूया। यामुळे आपले जे पराठे आहे हे अगदी टेस्टला छान तयार होतात। आता यात आपण घालूया चवीनुसार मीठ व आपण जी बीटरूटची प्युरी करून घेतली होती ती प्युरी यामध्ये थोडी थोडी ॲड करत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। जर ह्यामध्ये आपल्याला पाणी कमी वाटलं तर तुम्ही साधं पाणी यूज करू शकता किंवा आपण जे बीटरूट उकळून घेतलेलं पाणी आहे ते तुम्ही इथे वापरू शकता। तर आता हे पाणी मिक्स करत मी इथे छान असं पराठ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे। चपातीचं पीठ आपण ज्या कन्सिस्टन्सीमध्ये मळून घेतो त्याच पद्धतीने अगदी मऊ असं आपल्याला हे पराठ्याचं पीठ इथे मळून घ्यायचं आहे। 2 मिनिटांसाठी आपण ह्याला रेस्ट करायला ठेवूया व हे रेस्ट करत आहे तोपर्यंत ह्यामध्ये जे स्टफिंग आपल्याला भरायचं आहे ते स्टफिंग आपण तयार करून घेणार आहोत। तर हे मी रेस्ट करण्यासाठी ठेवून देते। तर आता स्टफिंगसाठी इथे मी साधारण 2 मीडियम आकाराचे बटाटे हे छानपैकी उकडवून थंड करून ह्याची साल काढून घेतलेली आहे व अगदी व्यवस्थित असे आपल्याला हे इथे मॅश करून घ्यायचे आहेत। मॅशरच्या साहाय्याने तुम्ही ह्याला मॅश करा किंवा किसणीवरती किसून सुद्धा तुम्ही ह्याला बारीक करू शकता, मात्र ह्याची गुठळी राहता कामा नये। आता आपल्याला ह्याची जी तयारी आहे ही रात्री सुद्धा तुम्ही थोडीफार करू शकता। बीटरूट उकडवून ठेवू शकता, बटाटा उकडवून ठेवू शकता। त्याचप्रमाणे आता आपण हे जे बटाटे इथे मॅश करून घेतलेले आहे या स्टफिंगमध्येच आपण घालणार आहोत थोडासा ब्लांच केलेला हा पालक। हा सुद्धा मी रात्रीच तयार करून ठेवलेला आहे। रात्री मी व्यवस्थित असा 2 मिनिटं गरम पाण्यामध्ये उकळल्यानंतर अगदी थंडगार पाण्यामध्ये हा पालक ठेवला। त्यानंतर हाताने छानपैकी पिळून ह्याला एका डब्यामध्ये बंद करून मी फ्रीजमध्ये ठेवला होता। आता मी ह्याला व्यवस्थित असं बारीक चिरून घेते। इथे तुम्ही कच्चा पालक सुद्धा ॲड करू शकता, मात्र पालक म्हटला की थोडंसं पाणी सोडेल आणि आपलं स्टफिंग जे आहे ते लूज होण्याची शक्यता आहे। त्यामुळे इथे मी ब्लांच केलेला पालक यूज करते, जेणेकरून जे वॉटर कंटेंट आहे ते थोडंसं रिड्यूस झालेलं आहे। इथे तुम्ही कोथिंबीर सुद्धा ॲड करू शकता जसं मी सांगितलं, मात्र पालकचा प्रयोग कधीतरी करून पहा, टेस्ट फार छान लागते। आता आपण ह्यात ॲड केलेलं आहे थोडंसं किसलेलं चीज। इथे सुद्धा चीजच्या ऐवजी तुम्ही थोडंसं किसलेलं पनीर ट्राय करू शकता, चव फार छान लागेल। तर चीज घातल्यानंतर मी यात घालते अगदी थोडीशी काळी मिरी पावडर। त्याचप्रमाणे इथे माझ्याकडे आहे हा थोडासा पेरी पेरी मसाला। तर साधारण तुम्हाला आयडिया आली असेल की मी या पराठ्याला इटालियन फ्लेवर देण्याचा प्रयत्न करते। आता पेरी पेरी मसाला घातल्यानंतर अगदी थोडासा ऑरेगॅनोसुद्धा मी यामध्ये ॲड करते। आता आपण यात ॲड करूया अगदी थोडीशी चिली फ्लेक्स। चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। अगदी थोडासा गार्लिक मसालासुद्धा मी यामध्ये घालते। जर तुमच्याकडे गार्लिक मसाला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी अगदी बारीक बारीक असं चिरून लसूण घालू शकता किंवा किसून घालू शकता, नाही घातला तरीसुद्धा चालेल। आता आपल्याला यात घालायचे चवीनुसार मीठ। तर चीजमध्ये सुद्धा बऱ्यापैकी मीठ असतं, त्यामुळे मीठ आता अंदाजानेच आपल्याला यात घालायचं आहे व हे मिश्रण जे आहे ते अगदी व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया। जसं मी तुम्हाला सांगितलं, चीजच्या ठिकाणी तुम्ही पनीरसुद्धा घालू शकता। पनीर आणि पालकचं कॉम्बिनेशनसुद्धा फार छान लागतं। तर हे मिश्रण जे आहे ते अगदी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे मिश्रण जे आहे स्टफिंगसाठी बनवलेलं हे आपण पराठ्यावरती स्प्रेड करणार आहोत।
तर ते अगदी इवन स्प्रेड व्हावं यासाठी आपल्याला बटाटा जो आहे तो अजिबातही गुठळी राहणार नाही याची काळजी घेत मॅश करून घ्यायचा आहे। आता पराठ्यासाठी मी इथे मळलेल्या पिठातला एक गोळा घेतलेला आहे, तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे व जो आपण बीटरूटचं मळलेलं पीठ होतं त्या गोळ्यापासून आपण चपातीच्या आकाराचे आणि अगदी चपातीप्रमाणेच हे पराठे लाटून घ्यायचे आहेत। फार जाड ठेवायचे नाही आहेत, कारण पराठा म्हटलं की जनरली एक आपण त्यामध्ये स्टफिंग भरतो आणि मग पराठा लाटतो। हा पराठा थोडासा वेगळा करतोय आपण, कारण आपण याचे बाईट्स बनवणार आहोत। तर चपातीप्रमाणे हे पराठे लाटून अगदी व्यवस्थित असे आपण भाजून घेऊया। फार जास्त तेल तूप लावून आपण आत्ता भाजणार नाही आहोत, तर सध्या सुक्केच आपण भाजून घेणार आहोत व त्यानंतर जे बनवलेलं स्टफिंग आहे ते आपल्याला ह्यावरती व्यवस्थित असं पसरवून ह्याचा रोल करून मग ह्याचे बाईट्स तयार करायचे आहेत। तर साधारण आत्ता मला डब्याला जेवढे लागतील तेवढेच मी हे पराठे बनवून घेते व त्यापासून आपण बाईट्स तयार करूया। तर इथे साधारण बीटरूटपासून आपण हे 4 पराठे इथे तयार करून घेतलेले आहे। छान असं तीळ ओवा घातल्यामुळे हे पराठे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता, मात्र ह्या स्टफिंग न घातल्यामुळे हे जर असेच आपण डब्यात दिले तर थंड झाल्यानंतर ते अगदीच कोरडे लागतील। त्यासाठी आपण ही एक नवीन आयडिया काढलेली आहे। आता एका दुसऱ्या पॅनमध्ये मी थोडंसं तेल गरम होत ठेवलेलं आहे व आपला जो लाटलेला पराठा होता तो एक पराठा घेऊन आपलं बनवलेलं स्टफिंग या पराठ्यावरती व्यवस्थित असं पसरवून घेते। पूर्ण पराठ्यावरती हे स्टफिंग अगदी इव्हनली आपल्याला पसरवून घ्यायचं आहे व त्यानंतर आपण ह्याचा छान असा टाईट रोल बनवून घेणार आहोत। तर हे पहा, आता हे स्टफिंग जे आहे ते या पराठ्यावरती व्यवस्थित पसरवून झालेलं आहे। आवडत असेल तर तुम्ही यावरती थोडंसं चीज आणखीन वरून सुद्धा घालू शकता। तर अगदी हलकं चीज पसरवलेला टाईट असा मी याचा एक रोल बनवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता धारधार अशा सुरीने आपल्याला ह्याचे छोट्या छोट्या बाईट्सच्या आकाराचे तुकडे कापून घ्यायचे आहेत, जे मुलांना डब्यामध्ये खायला अगदी इझी होईल। तर हे पहा, व्यवस्थित असे आपल्याला हे बाईट्स कापून घ्यायचे आहेत व नंतर आपण तव्यामध्ये जे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे या तेलामध्ये हे बाईट्स आपल्याला सोडून चारही बाजूंनी स्टफिंगची बाजू त्याचप्रमाणे जी पराठ्याची बाजू आहे ती सुद्धा अगदी व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे। फार जास्त वेळपर्यंत सुद्धा हे जे बाईट्स आहेत ते कुरकुरीत राहतात। हे पहा, अशा पद्धतीने हे बाईट्स आता इथे फ्राय होत आहेत, तोपर्यंत दुसऱ्या पराठ्यावरती सुद्धा मी हे स्टफिंग अशाच पद्धतीने व्यवस्थित असं पसरवून घेते। पूर्ण पराठ्यावरती पसरल्यानंतर याचा टाईट रोल करून पुन्हा एकदा मी हे बाईट्स जे आहेत ते तव्यावरती टाकलेले आहेत। अगदी इझिली आपले हे जे बाईट्स आहेत ते आपण फ्राय करतोय। थोडेसे खाली चिटकतील कारण आपण चीज आणि बटाटा सुद्धा घातलेला आहे आणि बाइंडिंगसाठी ह्यात आपण काही घातलेलं नाही आहे, तर अगदी हलकेसे ते खाली चिटकतात, मात्र घाबरू नका, इझिली निघतात। व्यवस्थित असे चारही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला फ्राय करून घेणार आहोत। फ्राय केल्यानंतर आपण हे एका चाळणीवरती काढून घेतलेले आहेत, जेणेकरून ते सॉगी होणार नाहीत आणि जास्तीत जास्त वेळ कुरकुरीत राहतील। तर अशा पद्धतीने सगळ्या पराठ्यांपासून माझे बाईट्स तयार करून झालेले आहेत। व्यवस्थित असे कुरकुरीत होईपर्यंत मी ह्याला शॅलो फ्राय सुद्धा केलेला आहे। आता इथे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आणखीन एक ट्विस्ट देऊ शकता। तव्यामध्ये हे सगळे बाईट्स अशाच पद्धतीने व्यवस्थित पसरवून त्यावरती थोडंसं चीज पेरून त्याला अगदी 2 मिनिटं मेल्ट होण्यासाठी ठेवलं तर आणखीन एक नवीन डिश तयार होईल। मात्र मी ऑलरेडी आतमध्ये चीज घातलेला आहे, तर वरून चीज घालत नाही आहे। आता हे बाईट्स जे आहेत ते अगदी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपण इथे फ्राय करून घेतलेली आहेत। तर माझे जे बाईट्स आहेत ते इथे तयार झालेले आहेत आणि आता हे जे उरलेला एक जो रोल आहे तो मी पूर्ण रोलच फ्राय करणार आहे। म्हणजे जर तुम्हाला हे बाईट्स करायचे नसतील तर तुम्ही पूर्ण रोलसुद्धा हा अशाच पद्धतीने फ्राय केला तरी चालेल, मात्र मुलांना बाईट्स खायला इझी पडतात म्हणून हा ऑप्शन मी तुम्हाला दाखवलेला आहे। तर अशा पद्धतीने माझे हे बाईट्स तयार झालेले आहेत व आता आपण आपला टिफिन जो आहे तो असेंबल करून घेऊया। तर इथे माझा हा टिफिन रेडी झालेला आहे। टिफिनमध्ये मी आपले हे जे आपण पराठा बाईट्स बनवले होते ते व्यवस्थित असे भरून घेतलेले आहेत आणि अगदी एक सिंगल पीस उचलून हे पराठा बाईट्स खायला मुलांना सुद्धा अगदी सोपं पडतं। नेहमीचं स्टफ करून आपण जे पराठे बनवतो त्यापेक्षा थोडेसे वेगळे दिसत असल्यामुळे मुलं अगदी आवडीने डब्बा खातील। नेहमी तेच स्टफ पराठा खाऊन सुद्धा मुलांना कंटाळा येतो, तर अशा वेळी आपण काहीतरी वेगवेगळं मात्र तितकंच पौष्टिक आणि हेल्दी जर डब्यात देऊ शकत असू तर नक्कीच आपल्याला सुद्धा तो देताना आनंद होईल आणि मुलं सुद्धा अगदी आवडीने डब्बा खाऊन येतील। तर आता यामध्ये आपण बीटरूट, पालक, बटाटा, ओवा, तीळ असे सगळेच पदार्थ वापरलेले आहेत, त्यामुळे हे जरी पौष्टिक असले तरी हे तितके टेस्टी सुद्धा आहे आणि काहीतरी दिसताना थोडे वेगळे दिसत असल्यामुळे सुद्धा मुलं अगदी आवडीने डब्बा खातील। तर तुम्ही सुद्धा हे चीझी पराठा बाईट्स नक्की ट्राय करून पहा
आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे। चला तर मग पुढे आपण अशाच पद्धतीने भेटत राहू। तोपर्यंत एन्जॉय।